नमस्कार, मी साक्षीबांच्या न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। इस्रायल लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली। या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल लेबनॉन वादावर चर्चा झाली। पीएम मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे या संभाषणाची माहिती दिली आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले, पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा झाली। आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही। प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बांधवांची सुटका सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे आहे। शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्नांचा पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असं मोदी यावेळी म्हणाले। अमित शहांचा 2 दिवसीय मुंबई दौरा आजपासून सुरू होतोय। दुपारी अमित शहा मुंबईत दाखल होणार आहेत। नवी मुंबई आणि मुंबईतील विधानसभेच्या जागांचा आढावा अमित शहा घेणार आहेत। तसेच कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। मुंबईतील कमी मताधिक्य असणाऱ्या जागांचा शहा आढावा घेणार आहेत। तसेच उद्या अमित शहा हे ठाणे आणि कोकण विधानसभेचा आढावा घेणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्यांचेच आराध्य दैवत आहेत। राज्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला। त्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। या प्रकारानंतर आता काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आहेत। 4 आणि 5 ऑक्टोबर असा 2 दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे। या दौऱ्यामध्ये कोल्हापुरात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोठं विधान केलंय। मला माझ्या समाजातील लोकांना होत असलेला त्रास दिसला तर मी 1 मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असं त्यांनी म्हटलंय। काल पक्षाच्या SC/ST सेलने पाटणा येथील SK मेमोरियल हॉलमध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभात चिराग पासवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी हे विधान केलंय। इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची खंडणी घेतल्याच्या प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा मिळालाय। कर्नाटक उच्च न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरुद्धच्या खटल्याच्या तपासाला स्थगिती दिली आहे। इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याला 22 ऑक्टोबर पर्यंत स्थगिती देण्यात आली। विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊन राज्यात निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 30 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधन, भत्तेवाढ, अर्थसहाय्य, नव्या महामंडळाची आणि संस्थाची घोषणा तसेच विविध सवलतींची खैरात करण्यात आली। या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 40 निर्णय घेण्यात आले। शासनाने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यासही मान्यता दिली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय। दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे देखील वाढलेत। दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेतेही राज्य पिंजून काढताना दिसतायत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे दौरे देखील वाढले असून त्यावर खासदार संजय राऊतांनी उपरोधिक टीका केली आहे। माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणते काम केले पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत। ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, भाजपा प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत आणि विरोधकांवर हल्ले हे गृहमंत्र्यांचं काम नाही, अशी टीका संजय राऊत यांनी अमित शहांवर केली आहे। नवरात्रात होणाऱ्या गरबा आयोजनाबद्दल विश्व हिंदू परिषदेच्या अपेक्षांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गरबा उत्सवात मुस्लिम तसंच बिगर हिंदू धर्मीयांना प्रवेश देऊ नये अशी मागणी हिंदू विश्व परिषदेने गरबा आयोजकांकडे केली आहे। त्यासाठी गरबा नृत्य होत असलेल्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांचे आधार कार्ड तपासावे, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय। ज्यांची देवीवर श्रद्धा नाही त्यांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय।
देशी गायींचे भारतीय सांस्कृतिक वैदिक काळापासून असलेले स्थान आणि देशी गायींची एकूणच उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला। लगेच त्या संबंधितचा शासन निर्णय राज्य सरकारने काढलाय। गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असं म्हटलं जाते। राज्यातील विविध भागात विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात। या सर्वच देशी गायींना राज्यमाता गोमाता असे आता संबोधण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयाचा धडाका लावलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत निवृत्त व सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे निर्णयही झाले। उपदानाची म्हणजेच ग्रॅज्युएटीची मर्यादा 14 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। केंद्र सरकारप्रमाणे ही मर्यादा 25 लाख रुपये करावी अशी मागणी होती। सूत्रानुसार 14 लाखांपर्यंतच ग्रॅज्युएटी आतापर्यंत दिली जायची, आता ती 20 लाखांपर्यंत दिली जाईल। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।